नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। महाराष्ट्रात उन्हाळ्याच्या तडाख्यामुळे जनजीवन हैराण झालं असून हवामान खात्याने पुढील 24 तासांसाठी राज्यातील अनेक भागांमध्ये उष्णतेचा इशारा दिलाय। मुंबईसह इतर शहरे तापलेली असून आर्द्रतेमुळे उष्मा अधिक तीव्रतेने जाणवत आहे। महाराष्ट्रात विदर्भ, उत्तर भाग आणि मराठवाडा येथे तापमानाने 40चा आकडा गाठला असून काही ठिकाणी तो पाराही गेला आहे। त्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये उन्हामुळे त्रास वाढत आहे। गिरी प्रदेशात सुद्धा तीव्र ऊन जाणवत असल्यामुळे थंड हवामानासाठी प्रसिद्ध असलेली ठिकाणे देखील यंदा उष्णतेने होरपळत आहेत। कारण एप्रिल संपत आला असताना उष्णतेचा तडाखा अधिक जाणवतो आहे। हवामान खात्याने आता मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रासाठी येलो अलर्ट जारी केला असून किनारपट्टीच्या भागांमध्ये आकाश अंशतः ढगाळ राहील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे। सध्या हिमालय भागात पश्चिमेकडील झंझावात सक्रिय झाले असून राजस्थानच्या वायव्य भागातून समुद्र सपाटीपासून सुमारे 1.5 किलोमीटर उंचीवर वाऱ्यांची चक्राकार स्थिती तयार झाली आहे। त्यामुळे मध्य महाराष्ट्र ते कर्नाटक, केरळ, तामिळनाडू पर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे, जे भविष्यात पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करू शकते। तरी देखील राज्यात सध्या पावसाचा कोणताही धोका नसल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे। मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र भागात दमट वाऱ्यांमुळे त्रास अधिक वाढण्याची शक्यता आहे। मुंबईसह कोकण किनारपट्टीवरील शहरांमध्येही हवामान दमट राहणार असून या भागातील नागरिकांना उष्णतेचा अधिक त्रास जाणवण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। मुंबईत तापमान 34 ते 37 अंशांदरम्यान असले तरीही आर्द्रतेमुळे शहराचे वातावरण जणू एका भट्टीसारखे झाले आहे। त्यामुळे पुढील 2 दिवस आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहनही हवामान विभागाने केले आहे। तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा।